आणि लोचर गावात आल्याबद्दल तुमचे धन्यवाद आणि आमचं तुम्हाला सहकार्य असेल। प्रथम सगळ्यांना जय महाराष्ट्र। मला एकच सांगायचं तुम्हाला, मी पण गावातला स्थानिक आहे आणि माझा पण जन्म कोलीवाड्यात झालेला आहे, हे सगळ्यांना माहिती आहे की नाही। आज लोक काही सांगतील काही बोलतील, पण प्रत्येक गरजेला का कुठल्या मदतीचा मी प्रत्येक ठिकाणी असतो की नाही सांगा तुम्ही एवढं। आणि काय माझ्याकडून चुकलं असेल तरी माझ्याकडे स्पष्ट बोला तुम्ही, मी सदैव तुमच्या बरोबर आहे। आणि तुम्ही कधीही सांगता ना, जिथे मला बोलल्याबद्दल मी आभार मानतो। जे मनातलं आहे ते स्पष्ट करून बोलणं, आणि हे लक्षात घ्या, मला सगळा समाज, पूर्ण गाव आणि सगळे मला हवे आहेत। इथे मला कोणाच्या आपसात भांडणात पडायचं नाही, आपल्याला समाजाचं काम करायचं आहे। आणि हे लक्षात घ्या, मी तुमचा पण आहे, सर्वांचा आहे, सगळ्या गावांचा आहे। एवढंच मी सांगतो, माझ्याकडे तुम्ही जे याल ते आपण सतत काम करत असतो। कुठलंही काम मी न बोललो तर मला सांगा। दुसरी गोष्ट, तुम्हाला माहिती आहे 2017ला तुम्ही माझ्या मिसेसला निवडून दिलं, तेव्हा पण आपण इथे मीटिंग केलेली सगळ्याही, त्याचा मी पण साक्षीदार, तुम्ही पण साक्षीदार आहात। आणि कधीही माझ्याकडे सदैव तुम्ही कामासाठी मी प्रयत्नशील असतोय, कुठल्याही बोला दुःख सुखामध्ये असतोय। मला एवढंच सांगायचं आहे, आज आपल्याला सेकंड टाइम तिकीट दिलेली आहे। तुम्हाला माहिती आहे आपल्याकडे वॉर्ड कसा आहे, आपण इकडनं आक्षापर्यंत आहोत, त्याच्यानंतर अंबुजवाडी माडा आहे। जाणून बुजून तिकीट इकडेच दिल्यात, कारण का आपण चांगलं काम करतोय, लोकांपर्यंत पोहोचतोय, त्यांना ते खटकतंय। लोक येतील, सांगतील, 2 पैसे देतील, तुम्हाला आश्वासने देतील, पण हे लक्षात घ्या, माझ्याकडे तुम्ही रात्री अपरात्री आले तरी मी सदैव तुमच्या बरोबर असतो। आणि मला एवढंच सांगायचं, तुमच्या हरभरी समोर आपल्या माझी पण कुलदेव हरभादेवी आहे। हरभरीची तुम्हाला नतमस्तक होऊन सांगतोय, कारण आपण कधी खोटं करत नाही आणि खोटं बोलत नाही। जे आहे ते खरं बोलतोय। असं काय नाही मी तुमच्या बरोबर नाही, त्यांच्या बरोबर, असं कोणाबरोबर नाही। आपण सदैव पूर्ण गावाबरोबर आहे, पूर्ण समाजाबरोबर आहोत। येत्या 15 तारखेला जानेवारीचे इलेक्शन आहे, आणि तुम्हाला माहिती आहे दिवस खूप खराब आहेत। आज तुम्हाला माहिती आहे मड आपलं गाव का भाटी एरंगळ पासून स्थानिक आपण किती लोक आहोत। आज आपण लॉन्चमध्ये गेलो तरी आपल्याला गावातला माणूस दिसत नाहीये, मालाडून बसमध्ये येतो तरी गावातला दिसत नाहीये। एक वेळ वशी होती, आम्ही शाळेत जायचो तेव्हा कुठे गेलो तर घरी सांगायचं असतं तर आपल्याला माहिती आपल्या बायका कधीतरी विकायला जायच्या, आणि 1-1:30च्या टायमाला येत असताना आपण घरी सांगायचो आम्ही दुपारी येणार आहोत, संध्याकाळी उशीर येणार आहोत। आज बसमध्ये पण आपल्याला गावातलं कोण दिसत नाही, ही आपली कंडिशन आहे। म्हणून आपल्यामध्ये गैरसमज करणारे खूप जण आहेत। म्हणून एकदा परत तुम्हाला विनंती करतोय, येत्या 15 तारखेला आपल्याला मशाल बटन दाबायचं आहे, आणि संगीता सुधार यांना परत एकदा कॉर्पोरेशन निवडून आणायचं आहे। आणि आपली निशाणी मशाल, आणि आपल्याला माहिती आहे मुंबईमध्ये आपल्याला सातत्याने काम करणारा एकच पक्ष आहे, उद्धव बाळासाहेब ठाकरे। आणि आपल्याला माहिती आहे आज आपली परिस्थिती काय आहे। आज सगळ्याकडून बघता आज कोस्टल रोड होतोय, पाण्यातून रोड जातोय, या सगळ्या गोष्टी होत असताना एकामेकावर जोराने, म्हणजे कसं आहे, आमचा पक्ष चोरला, आमच्या साहेबांना पण चोरलं, आणि परत रेटून बोलायचं, खोटं बोलायचं, ही सगळी सवय झालेली आहे। आज आमचे नगरसेवक 106 होते, त्यातले 38 नगरसेवक चोरले। मला एवढंच सांगायचं आहे, गाफील राहू नका, रात्र वैद्याची आहे। लोक येतील, सांगतील या असं आहे तसं आहे, पण लक्ष घ्या, 5 वर्षामध्ये एकदा येतील, तुम्हाला सांगतील, आमिष दाखवतील, आणि परत 5 वर्ष आपल्याला सतत चक्रा मारायला लागतील। तुम्हाला सांगतो 2017ला इलेक्शन झाली आपली, त्याच्यानंतर आपलं इलेक्शन 22ला होणार होतं, 22ला केली नाही, आणि प्रशासक लागलं। 4 वर्ष आपण नगरसेवक नव्हतो, तरी पण सतत आपण लोकांच्या संपर्कात राहिलो, प्रत्येकाच्या अडीअडचणीला दुःखासुखात धावतो आपण। आपला एकच पक्ष असा आहे का आम्हाला साहेबांनी सांगितले 80% समाजकारण 20% राजकारण करा, आणि आपण तेच करतोय। लोकांना दिशाभूल करायचं काम करत नाही। आज बघता गावातून काय नाही काय टाकतात, का स्थानिक नाही आहे, या असे आहे तसे आहे, पण या गोष्टी करून काय भेटतात? तुम्ही सोशल करता, त्यांना पण विचार, दुःखासुखाला किती लोक येतात, कधी कोणाच्या येतात का?
हे सगळं तुम्ही पण विचारायला पाहिजे. मी सातत तुमच्याकडे असलं कुठलं काम असेल, कुठलं राहिलं असेल ते पण तुमचं काम करेल. परत तुमच्याकडून मी धन्यवाद बोलतो आणि असेच माझ्यावर प्रेम ठेवा.